चला तर आज आपण बघणार आहोत आंब्यापासून लस्सी कशी बनवायची तर खूप कमी साहित्यामध्ये. अशाच पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आंब्याचं सीझन चालू आहे तोपर्यंत एकदा तरी अशी आंब्याची लस्सी करून पहा. खूपच चविष्ट लागते. नमस्कार मित्र मैत्रिणींनो, ऋतुजास होम ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप मनापासून मी स्वागत करीत आहे. चला तर आज आपण बघणार आहोत आंब्यापासून लस्सी कशी बनवायची. तर आपण आंब्याचा रस खाला असन, आंब्याची वडी खाली असन, पण आंब्याची लस्सी कधी खाली नसेल तर चला आता आपण आंब्याची लस्सी कशी बनवायची ते पाहू. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. हे मी इथे एक आंबा घेतलेला आहे, थोडं दूध घेतलेलं आहे आणि दही पण घेतलेलं आहे. आता हे आंब्याची वरची साल काढून घेणार आहे मी. हे पाहू शकता, अशा पद्धतीने आंबा कट करून घ्यायचा अगोदर. नंतर याचे भाग करून घ्यायचे अशा पद्धतीने. हे असं काप करून घेतलेलं आहे. आता याला थोडं मिक्सरला फिरवून घेते मी. मिक्सरला आता याला लावून घेते. हे पाहू शकता, असं मिश्रण तयार झालेलं आहे. आता यामध्ये मी टाकून देते 2 चमच घेतलेलं दही. त्यानंतर टाकून देते थोडं दूध आणि थोडी साखर पण यामध्ये ऍड करणार आहे. परत आता मी मिक्सरला थोडं फिरवून घेते. हे पाहू शकता, अशी फिरवून घेतल्यानंतर आपली लस्सी तयार झालेली आहे. आता ग्लास मध्ये ओतून घ्यायची. दाटसरच मँगो लस्सी राहते आणि खूपच छान आपली अशी मँगो लस्सी तयार झालेली आहे. ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. भेटूत अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.